90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू त्याला काय करायचंय प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं फिर मारो झक बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात प्यार क्या होता है तो रोपो पडताय उपटो काय करताय प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय निवडू आता काय प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय पिओ गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज 42% मार्क पडले गुड्डीला मग गुड्डी वाचिती काय अय गुड्डीची आई गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी भांडे घासूला स्टडी अरे गुड्डीला सेपरेट खोली आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करती अहो एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली गुड्डीच गेली सगळ्या मुली उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही पोरांची बाजू मी घेतो पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही पोरं का धोका देत नाही मिळतच नाही तर देतील कोणा जर मिळाली तर धोका देतील ना तो एक घालला पाहिजे चौथा एक माणूस येतो तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या दिसल्या गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक कोणी शोधला काय तो गाऊन सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन आणि सासू झाडाला पाणी घाली कधी आणि पोर कामावरून आलो तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बघू तिला खाल भेटावं फुल आहे गुलाब का हे प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ ते लय बारीक घेऊ सूर्यफूल वापरा सूर्यफूल ते गुलाबाचं लयच बारीक आहे सूर्यफूल कसं आहे एक गुंठ आहे डायरेक्ट लग्न साधे केले तरी मुलं होतात त्याला असं नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा द्या आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही इयर खंदून ठुली पाईपलाईन करून ठुली घर बांधून ठुलं ते माझटले उतारलं त्यांना ते मोटरसायकल चालू कुत्र्याला होता ती त्याचा बाप पिसळलेला होता एवढं उताटून गेलं ना यांना फुकाट मिळालं ना सगळं हे जर उसखंडीला लावले असते गावंड्याच्या हाताखाली लावले असते सायपणी खांद्याला लावले असते ना यांनी वळवळच केली नसती यांना वळवळ का सुचली सगळं फुकट घर आयतंय यर आयते मोटार आहे बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले चक मारून ठेवले आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला हिनं द्यायची 100 याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला एकालाही घरी चहा नाहीये सकाळी लबाड बोलायचं नाही हे चहा घरी पिते नाही लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात नाही तर लय भंगार हे फक्त मोठ्याचं हे बनवून झाकून जातं हे घरी चहा नाही पिती हे सकाळी झाकेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पितात का हे गरीबाचा सुताराचा गावंड्याचा जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते अशी दरिद्री बसत त्या खुर्चीवर आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते ते 300 रुपये रोजाचे माणसं दादा चहा घ्या द्या दादा नाव काय त्याचं दादा चहा घ्या ना द्या ना आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या JCB घेतला का तुला खड्डा घ्यायला घेतला का घेतला तुला JCB दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारा इटारात आहे जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे ते नाव जरा चांगली ठोस जाऊ काय आमच्या वेळेस नाव असायचे महाराज दगडू पाटील भिका पाटील किसल पाटील नामदेव पाटील एकालाही जमीन नाही अख्खं गाव पाटील आणि बायांची नावं आमच्या वेळेस लई भारी राहायची चंद्रभागाबाई यमुनाबाई गंगूबाई घरात प्यायला पाणी नाही अख्या नद्या घरात दादा नाव काय त्याचं
दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेसीबी घेतला का तुला खड्डा घ्यायला घेतला का घेतला तुला जेसीबी दरिद्र आहे तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटारच आहे जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे ते. ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळे आपण त्यांना काही म्हणत नाही ना तर त्यांना भेजे काय याडपटाचे ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण हे वांग काय त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा. ही आमची शेतकऱ्याची बाई आहे 3 मुळ्या उसाच्या तुडी ती बादली भर धुणत होती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला. सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पिती मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला. जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून थोडा त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते त्याला याड पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आवडी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन नाहीये. गरीबाच्या घरात वजन नाहीये. आजारी तुम्ही मग लग्न न झालेले पोरं तुम्ही आता नवरदेव होणार नाही. तुम्ही ते डोक्यातच आणू नका बा आपण नवरदेव होणार नाही. तुम्ही आता असेच बजाव देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत. माणूस आलो आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात. राती कुठं होते रात्री नदीला होतो आता वड्याला चाललो. माझा पोर आहे माझ्या बायकोला विचारील हा रात्री येतो सकाळी जातो हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं येड आणि त्याला विचारलं सई कानफटी नाही. राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे येण्याच्या